सायखेडा बालाजी संस्थानाच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न। निफाड तालुक्यातील श्री बालाजी भगवान संस्थान सायखेडा यांच्या वतीने आयोजित भव्य ब्रह्मोत्सव सोहळा भक्तिरसात पार पडत आहे। महंत श्री श्री 1008 कमलाकांताचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी महिला भगिनींसाठी विशेष आकर्षण ठरलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सादरकर्ते भूषण कापडणे यांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला। कार्यक्रमादरम्यान महिलांनी विविध खेळ व स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देखील प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमाला पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व सायखेडा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन जगनप्पा कुटे तसेच सायखेडा गावचे सरपंच संदीप कातकडे यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली। ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि सायखेडा परिसरातील महिलांची उपस्थिती लाभली। मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे। सायखेडा बालाजी संस्थानाच्या वतीने पार पडलेल्या या सोहळ्यामुळे भक्तिरसात न्याहाळलेल्या भाविकांचा उत्साह द्विगुणित झालाय। सायखेडा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन जगनप्पा कुटे तसेच सरपंच संदीप कातकडे यांचा सायखेडा बालाजी संस्थानाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। यावेळी सरपंच संदीप कातकडे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले। नमस्कार। बालाजी भगवान संस्थाचे प्राचीन परंपरानुसार 10 दिवस वार्षिक कार्यक्रम असतात। अतिशय उत्साहात ब्रह्मोत्सव सोहळा पार पडला। महंत श्री 1008 कमलाकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर आणि व्यवस्थित कार्यक्रम असा झाला। ग्रामपालिकेच्या आणि गावाच्या वतीने मी सरपंच संदीप चिमाजी कातकडे कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। आज स्वामी कमलाकांताचार्यजी महाराज यांच्या तर्फे आयोजित ब्रह्मोत्सव सोहळ्यामध्ये सायखेड्यामधल्या असंख्य महिलांनी अतिशय आनंदात आणि मजा धमाल करत आजचा होम मिनिस्टर कार्यक्रम इथे पार पाडला। खूप मजा केली आम्ही। गेल्या मला वाटतं 2.5-3 तासांपासून नॉनस्टॉप हा धमाका इथे चालू होता। हास्याचा, मनोरंजनाचा, खेळाचा, नाचण्याचा, गाण्याचा। तर सगळ्यांनी खूप आनंद इथे म्हणजे द्विगुणित केला। मला पण खूप आनंद झाला। आता माझा 172वा कार्यक्रम इथे सायखेड्यामध्ये पार पाडला। त्याबद्दल मी पुन्हा एकदा स्वामी कमलाकांताचार्यजी महाराज यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी ब्रह्मोत्सव सोहळ्याला मला इथे आमंत्रित केलं। थँक्यू। आज दिनांक 9 मार्च रोजी सायखेडा इथं बालाजी मंदिरातर्फे कार्यक्रम आयोजित केला होता होम मिनिस्टर। त्यासाठी आमचे मित्र आणि प्रसिद्ध कलाकार श्री भूषणजी कापडणे यांनी खूप सुंदर कार्यक्रम केला। त्यासाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की असेच सुंदर कार्यक्रम करत जा आणि भविष्यात आणि तुम्ही खूप मोठी भरारी घ्या की जेणेकरून समाजात पण एक चांगला मेसेज जाईल की बाबा महिलांना पण कुठेतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे। आज आपण पाहिलं का कुठं पण पुरुषच प्रत्येक खेळामध्ये कोणतीही स्पर्धा असता पण महिलांना प्रोत्साहन देणं हे खूप मोठं योगदान आहे आणि एवढे महिला मॅनेज करून ते कार्यक्रम करणं हे खूप परिश्रमाचं काम आहे। मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की भूषणजी आपण असंच पुढे चालत जा आणि कार्यक्रम पुढे नेत जा आणि समाज आपल्या हातातून समाजाची सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तसेच आमचे बालाजी संस्थेचे महंत श्री कमलाकांताचार्यजी महाराज यांचे तर पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज 9 मार्च सायखेडा गावामध्ये होम मिनिस्टरांचा कार्यक्रम ह्या गावामध्ये पार पडण्यात आला। तर कमलाकांताचार्यजी महाराज यांच्यातर्फे हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। तरी सर्व महिलांनी या सायखेडा गावातून सहभाग घेतला आणि या कार्यक्रमातून अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी आनंद घेतला। तसेच मी स्वामींना विनंती करते की असंच आमच्या खेड्या गावामध्ये असेच मस्त प्रकारे कार्यक्रम घ्यावे आणि सर्व महिला सहभाग घेतील। आज इथे आम्ही महिला दिनाच्या निमित्ताने, महिला दिन ऍक्च्युली काल होता पण आज सर्वांनी आणि रविवारचा दिवस त्यामुळे खूप महिलांना आज संधी मिळाली आणि एक गाव खेड्याला महिला खूप मागे असतात म्हणजे त्यांना घरातून पण एवढा सपोर्ट मिळत नाही पण असे काही खेळ वगैरे आयोजित केल्यानंतर आज महिलांना आपण भरभरून आनंद घेताना बघितलं आणि महिलांचा म्हणजे जो एक मागेपणा आहे, जो त्यांचा एक शायनेस आहे ते विसरून आणि सर्व काही विसरून सर्व महिलांनी आज इथे मनसोक्त आनंद घेतला आणि क्रेडिट गोज टू स्वामी कमलाकांताचार्यजी महाराज का त्यांच्यामुळे म्हणजे त्यांनी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकासाठी विचार केलेला आहे।
का म्हणजे फक्त त्यांनी आजी आजोबा पूजन वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी इथे आयोजित केल्या. त्यानंतर आज महिलांसाठी होम मिनिस्टर सारखा प्रोग्राम पण आयोजित केला, म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आज आम्हाला इथे येऊन खूप आनंद वाटला आणि सर्वांसोबत खेळ खेळून तर भले नाही येते ना, हात वरती येतोय, जातो वरती हात, तेवढा करा ना हात वरती. हा, आणि गुडघे असे असे करा. झाला ना? ओके, एवढा. हा, फ्रेम सर्व वाजवा आता. एकदा टाळ्या, जरा टाळ्या यार. जसं दांड्या खेळतो ना तसं तुम्ही राऊंड मध्ये नाचा. तुम्ही बसायला उठता का रे तुम्ही सगळे वरचे? मागच्या दिसू द्या आम्हाला, सगळे बसून घ्या खाली. कमरिया ओके, तर तुम्ही मगाशी चांगला प्रयत्न चांगला केला. तुम्ही फक्त मला घाबरला का बरं? एवढं वाईट दिसतो का मी? ठीक आहे, एवढा हे नसेल, पण एवढं जाऊ का तो आता असं घाबरला नाही का? मग आता असा हा कुठला प्रकार आहे? हसून घ्यायचं, मला हसता येत नाही बाबा, मला हसता येत नाही. ओके ओके, चला मग पहिला गेम आपण पार केलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळा मला. ठीक. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.